स्मशानात अंघोळीसाठी शावर कधी बघितलाय मित्र हो? हो, मी खरं खरं बोलतोय. पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार मित्र हो. आज आपण आलोय अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील लोणी या गावी असलेल्या मोक्षधाममध्ये. इथली रचना बघायची झाल्यास गावात जात असताना समोर मोक्षधाम जायला रस्ता आहे. लागूनच कब्रस्थान आहे. आत गेल्यानंतर मोठा मंडप व बसण्यासाठी उत्तम असे बेंच आहेत. या मंडपमध्ये म्हणी, आम्ही जातो आमूच्या गावा, आमचा रामराम घ्यावा, असे लिहिले आहे. मंडपाच्या डाव्या बाजूला मूर्तिरचना केलेली आहे. त्यामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, श्री संत गाडगे बाबा आणि महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानेश्वर महाराज, ऋषीमुनी यांच्या छान मूर्ती आहेत. लोणी मोक्षधामस खूप मोठा परिसर लाभलेला आहे. मोक्षधाममध्ये लोकवर्गणीतून आधुनिक अशा सुविधा उपलब्ध आहेत. जसे की शिडी ठेवण्यासाठी लोखंडी टेबल ठेवलेला आहे. येथे प्रेताला अग्नी देण्यासाठी ओट्याची व शेडची रचना आहे. जर पाऊस नसल्यास ओटा क्रमांक 1 ला मृतास अग्नी द्यावी व पाऊस असल्यास ओटा क्रमांक 2 ला मृतास अग्नी द्यावी व एक मोठे मृतास अग्नीसाठी शेडची रचना केलेली आहे. उजव्या बाजूला महादेवाची मोठी मूर्ती दिसते. तसेच बसण्यासाठी मंडप क्रमांक 2 आहे. खूप कमी खर्चात आधुनिक असा बसण्यास बेंच रचना दिसून येते. ग्रामगीतेतील ओवी लिहिलेल्या येथे दिसून येतात. मृत पावलेल्या व्यक्तीच्या आपेष्टांना येथे आंघोळीसाठी शावर व मुंडणासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. मृत व्यक्तीस माती देण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध आहे. त्याच बाजूला स्त्री पुरुष प्रसाधन गृह आढळून येते. प्रत्येक व्यक्तीने येथे बसण्यासाठी बेंच दान दिले आहे. इतकेच काय, तर येथे मृतांस श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माईक व स्पीकरची व्यवस्था आहे. ही सर्व माहिती मोक्षधाम लोणी याचे व्यवस्थापक श्री वासुदेवराव काका पोहरकर यांनी दिली. धन्यवाद मित्रहो. व्हिडिओ आवडल्यास असे नवनवीन व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा.